चला मॅच ऑन करा. धन्यवाद समीर सर. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. आणि सामना पाहायला मिळतोय सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरुद्ध द्रोणागिरी 11 करंजा. दोन्ही संघ बलवान आहेत. पंचांचा इशारा येतो मॅच ऑन आहे. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आहे. थोडा इथून स्पीडअप वाढवा या मॅनेजमेंटकडून आम्ही सातत्याने सूचना देत राहू, कारण अजूनही वेळ आपल्याला वाचवायचे. इम्पॉर्टंट मॅचेस बाकी आहेत. उद्या फायनलचा दिवस आहे, जेणेकरून वेळ आयोजकांचा वाचला पाहिजे. करण म्हात्रे पहिला चेंडू ऑन दी राईस डीप कडे. ओ नकार देत असताना सिंगल जरूर पूर्ण करेल. प्रयत्न कमालीचे. और ती क्रिकेटमध्ये हेच म्हटलं जातं का सातत्याने प्रयत्न करणे खूप महत्वाचं असतं. करण म्हात्रे बॅटिंग लाईनअपमध्ये अतुल पाटील, रजत पाटील सच ॲज द ब्युटिफुल प्लेअर. सिद्धू 11 कैरे कोण विसरणार. वाजेची नाईट स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये सिद्धू 11 कैरेचा झंझावत पाहिला, जिथे रजत पाटीलची कमालीची बॅटिंग ही आकर्षित करणारी होती. एक प्रमुख खेळाडू जेव्हा खेळत असतो आणि प्रामुख्यानं सिद्धू 11 कैरेचा आपण विचार केला, या पनवेलमध्ये खेळण्यासाठी चांगली पसंती असते. टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळते. पंचांकडे वॉर्न करतोय करण म्हात्रेची ही गोलंदाजी. रजत पाटील आणि अतुल पाटील समोर उभा आहे. आपण पाहत असताना करण द्रोणागिरी 11 करंजा. टोटल रन्स आतापर्यंत 2 चेंडू. ओ लाईन पाहिली, रिक्स उठवली होती, मात्र कनेक्शन झालं नाही. गॅपमध्ये ढकलायचं होतं. शांत डोक्याने खेळतो. क्रिकेटमध्ये शांतता, संयम या गोष्टी कधी कधी खूप महत्वाच्या असतात. जिद्दीने गोलंदाजी करतोय करण म्हात्रे. पॉवर प्ले मध्ये 2 चेंडू डॉट समोर रजत आहे आणि त्याला शांत बसवतोय रजत पाटील. इंटेलिजंट क्रिकेटर, डाव्या हाताचा पॉवरफुल आहेत. किंजल ट्रॉफीमध्ये या स्पर्धेचा दर्जा वेगळा. इथे तुम्हाला हिट होण्याची संधी असते. इथे चांगला परफॉर्मन्स केला तर ही नेहमी चर्चा होत असते. अतुल पाटील 1 चेंडूचा सामना केलाय. करण म्हात्रे आतापर्यंत 4 चेंडू, एकूण धावफलक 2. गती थोडी कमी केली. हा चेंडू थोडा हाफ ट्रॅकर मागे टप्पा ठेवला. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना गुड फिल्डिंग. 1 धावेनं धावफलक पुढे सरकेल. जस्ट 1 रन देत. एका धावेनं धावफलक टोटल 3. बॅटिंग करत असताना सिद्धू 11 कैरे. पाताळगंगा MIDC रसायन विभागातील हा संघ एका बाजूला आपण पाहतोय. करंजा उरणचा हा संघ नयनथळी या संघाचं नेतृत्व करतोय. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना या संघाला सुद्धा आपण पाहत असतो. करणचा पुढचा चेंडू. ओ गती कमी केली. रजतला थांबून ठेवलंय. त्याला विचार करायला भाग पडले. रजतचं कनेक्शन होत नाहीये. सातत्याने तो प्रयत्न सुद्धा करतो. आतापर्यंत रजत पाटीलची बॅटिंग पाहिली तर 3 चेंडू डॉट खेळला आणि पॉवर प्ले मध्ये शांत बसवलं. बॅटिंग करत असताना सिद्धू 11 कैरे विस्फोटक सुरुवातीसाठी ओळखले जाणारे दोन्ही अग्रेसिव्ह फलंदाज, आणि त्यांना शांत बसवणं एवढं सोपं नाही आहे. आणि ती जोखीम उठवली. गोलंदाज करणनं प्रमुख फलंदाजांना शांत बसवले. द्रोणागिरी 11 करंजा 2 आत करताना सिद्धू 11 कैरे. विनिंग टीम आहे त्यांना विनंती करतो का आपण रेडी राहा. यानंतर विजय संघाचे सामने खेळवतील. कदाचित आज सुद्धा आपण लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न करू. उद्या या स्पर्धेतील फायनलचा दिवस सुद्धा. तर टीम मिटिंगला जास्त वेळ घेऊ नका. अगदी इमर्जन्सी असेल तर टीम मिटिंग बोलवा. इमर्जन्सी काही पाणी वगैरे हवं असेल तर जरूर आमच्याकडे कळवा. मात्र आता इथून वेळ वाचवायचा. हा सामना सोडून अजूनही 2 सामने बाकी आहेत. अक्षय पाटील धावफलक टोटल 3. ओ क्लीन बोल्ड. त्रिफळाची नाराज आहे अतुल. 3 चेंडूचा सामना त्याने केला. एकही मोठा फटका नाही. करंजा संघाची ताकदवर गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी करत असताना नयन थळीचं नेतृत्व. आक्रमक फलंदाज आहेत. प्रचंड अनुभव आहे. अनेक मैदानं गाजवलेत, अनेक स्पर्धा खेळल्यात. हा दांडगा अनुभव आणि समोर रजत नेतृत्व करणारा सिद्धू 11 कैरे. हा यंग स्टारचा संघ. चांगली लढत आहे. सामना पाहायला मजा आहे. मात्र टार्गेट किती सेट करणार सिद्धू 11 कैरे हे सुद्धा महत्वाचं असेल.
विकास म्हात्रे आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक. तब्बल 1 डिसेंबर पासून सुरू होणारी स्पर्धा आणि विकास म्हात्रे म्हणत असतील कदाचित उद्या इव्हिनिंग नंतर थोडं आपण फ्री रिलॅक्स होऊ. उद्या फायनलचा दिवस आहे, बक्षीस समारंभ असेल. सेकंड ओव्हर अक्षय पाटील, धावफलक 2, सिद्धू 11 कैरम. न्यू बॅट्समन क्रमांक 3 वर येतो गणेश. आक्रमक भूमिका होती, मोठा फटका खेळायचा होता. समोर चेंडू होता, पुढ्यामध्ये होता, उंची कमी होती, बीट होता ना. सिद्धू 11 कैरेला सूर कधी गवसणार. धावफलकावर आक्रमकता दाखवणं आता महत्वाचं. 3 धावा. अक्षय पाटील, विवेक आमच्या समोर जॉईंट आहेत. यस, अक्षय पाटील. विकेट मिळाली अतुलची अक्षयला. त्यानंतर डॉट बॉल, 2 चेंडूचा खेळ संपला. धावफलक 3, सिद्धू 11 कैरे. खोला चेंडू, फटका खेळण्याचा प्रयत्न. रजतवर थोडा दबाव वाढेल आणि इथे आपण पाहतोय धाव घेण्याची तयारी तो करतो. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच रचित पाटील यांचे इथे आगमन झाले, तेच वेलकम. आणि रचित पाटील म्हटलं तर एक यशस्वी आयोजक सुद्धा आहेत. रबर बॉल असो, यस, त्यांना कोण विसरेल. एंटरटेनमेंट. चला मॅच कडे वळतो, फोकस करूया आपण ऑन साइडला. आणि इथे बघा रजत संघर्ष करतोय, मात्र त्याच्या बॅटमधून फटके येत नाहीये. सिद्धू 11 कैरेसाठी सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अक्षय पाटील, करंजा संघ गोलंदाजांची ताकद दाखवत असताना मागच्या सामन्यामध्ये 91 होत्या, मात्र इथे धावा येत नाही. ताकदवान गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवले. रजत थोडा नाराज आहे. रनआउट, गरज नव्हती, रिक्स सुटवले. बॅटिंग लाईनअप मध्ये आनंदाचं वातावरण. द्रोणागिरी 11 करंजा हा संघ. करण मात्रेचं षटक होतं, 3 धावेचं. अक्षयच्या षटकामध्ये 2 विकेट. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये, एकही मोठा फटका आला नाही. टोटल रन्स पाहूया. रजत तिथे प्रयत्न करतोय बघा. रनआउट. 24 ला इव्हेंट. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेत. सेकंड ओव्हर. पिक करतो चेंडूला डीप कडे. या फटक्याची गरज होती. सागर पाटीलला बॅटचं तोंड उघडलंय. हा तुफान याला. सिद्धू 11 कैरे. अक्षयवर हल्ला बॉल. रजतचा फटका थोडा मिस टायमिंग होता. धाव घेण्याची तयारी आणि आता हेच करावं लागेल. सागर पाटीलला रजतला चांगल्या भागीदारीची गरज आणि इथे चांगली भागीदारी बनवली तर कदाचित या सामन्यामध्ये करंजा संघाविरुद्ध टार्गेट चांगलं सेट होईल. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा होत्या. अक्षयचे षटक 7 धाव्यांचं. 1 मोठा फटकाचा अपवास सोडला तर अक्षयनं बाकीच्या काही चेंडूचा अभ्यास केला तर त्यांनी चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळलेत. 2 षटकं संपलीत. PMC एम्प्लॉईज सत्यवान काकडे यांना आपण पाहतो. डे नाईट एवढं सोपं नसतं.
तर 2 षटकांचा खेळ संपलाय. आता इथून धावसंख्येची आघाडी मिळवणं खूप महत्वाचं आहे. रजत पाटील 6 चेंडूचा सामना केला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर एक चौकार आला. धावफलक 14. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. करण म्हात्रे ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या तोच गोलंदाजी हाताळतोय. बॅटिंग करत असताना सिद्धू इलेव्हन कैरे. करण म्हात्रे गती कमी केली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मैदानावर उभा आहे अजूनही. रजत मैदान सोडत नाही. त्याला माहिती शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल. अजूनही 3 षटक आहेत आणि त्या षटकामध्ये गती वाढवली. मैदानावर 60-65 धावा बनवल्या तर फाईट बॅक देऊ शकतो. मात्र समोर नयन थळीय स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. या संघाकडे कित्येक वर्ष आम्ही करंजाचा खेळ जवळून पाहिला. समोर तितकाच ताकदवार प्रतिस्पर्धी सिद्धू इलेव्हन कैरे संघ सुद्धा. 3rd ओव्हर 15 धावा आहेत. रजतनं 7 चेंडूचा सामना केला. 6 वर आहे. सागरनं डावाची सुरुवात षटकाराने केली आणि आता अपेक्षा त्याच्याकडून नक्कीच असतील. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू एकीकडे होता. बॅट वेगाने फिरवणे. मध्यम गतीचा हा चेंडू. करणचा डॉट बॉल. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावफलक 19. 2 गडी बाद. करण म्हात्रे उचली घेणारा चेंडू. आज अक्षरशः द्रोणागिरी इलेव्हन करंजा संघाची ही भेदक तिखट गोलंदाजी काहीच करून देत नाही बॅटिंग टीम सिद्धू इलेव्हन कैरे संघाला. एकूण धावफलक 15. इथून धावगती वाढवणं महत्वाचे. पुढचा चेंडू करण म्हात्रे. धावा 15. पुढे सरसावत फटका केला. डीप कडे फिल्डर आहे. गॅप मध्ये वेगाने जय. बॅकअप छान होतं. रजतवर मोठी जबाबदारी. 16 धावा धावफलकावर. 3रं षटक या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. इथून गती वाढवणं खूप महत्वाचं आहे. रजत पाटील 7 चेंडूचा सामना केला. चिकटून उभा आहे. 2 धक्के 16 धावा. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आणि त्यातील हा पूर्वार्ध फर्स्ट इनिंग. सिद्धू इलेव्हन कैरे बॅटिंग टीम. स्लोअर 1 फटका फसला. झेल होईल का? 3 जण एकत्र आले. सेफ प्लॅन. 2 धावेसाठी बॅकअप दूर वरून धोका होता मात्र खराब क्षेत्ररक्षण नजरेसमोरून. 3 धावा प्रयत्न होत असताना कुठे का होईना धावा येणं महत्वाचे. जिथे झेल घेणं थोडं डिफिकल्ट होतं मात्र त्यानंतर करणच्या या गोलंदाजीवर आपण पाहतो 3 धावा पूर्ण करत असताना धावफलक टोटल आपण पाहतोय. एकूण धावा धावफलकावर 19. 3 षटकानंतर 19 धावा आहेत. रजतनं 8 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 9 वर खेळतो आणि त्याला साथ देताना सागर पाटील. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. करण म्हात्रे 2 षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं.
तर लक्ष विद्या मॅचकडे. ओव्हर नंबर 4 कृष्णा कोळी. रजत मैदानावर संघर्ष करत होता. 10 मध्ये 13 चौथं षटक. सिद्धू 11 कैरेनं ची बॅटिंग लाईनअप मध्ये आज जी अपेक्षा होती त्यामध्ये फारसा चांगला खेळ झाला नाही. मात्र अजूनही वेळ गेली नाही. चांगली फाईट द्यावी असेल तर 50-55 धावांची नितांत गरज असेल. मात्र सुरुवातीपासून करणच्या षटकामध्ये 3 आले. अक्षयनं 7 दिला. करणचं दुसरं षटक संघासाठी ते चांगलं राहिलं. 9 धावा त्याने दिला. कृष्णा कोळी चौकारानंतर त्याचं कमबॅक. रॉयल पाटील लाईन भरकटतोय. अंपायर सिग्नल नो बॉल. नो बॉल आहे. फ्री हिट असेल. फायदा घ्यावा लागेल. बॅटिंग लाईनअप मिडल ऑर्डर. सुरुवातीचा अतुल पाटील, रजित पाटील, गणेश वाघे, आता सागर आणि रॉयल पाटील. चांगल्या भागीदारीची जेवढी अपेक्षा आहे तेवढ्या विस्फोटक खेळ धारण करणं. कारण धावसंख्या थोडी कमकुवत आहे स्कोर कार्डवर. 24 धावा धावफलकावर. 24 रन्स. कृष्णानं आपला अडथळा दूर केला. रजत संघर्ष करत होता. गणेश सागर कडून एक षटकार आला. तिथे थोडा आनंद देणारा क्षण होता. त्यानंतरचे 2 चेंडू डॉट खेळलाय. पुन्हा एकदा सागर पाटील. ऑफ स्टंप वरचा चेंडू पूल करतो डीप. फाईन लेग कडे. फटका येणं इम्पॉर्टंट आहे अशा परिस्थितीमध्ये. चौकाराला इथून तोच गेअर वाढवावा लागेल. धावसंख्या बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये सिद्धू 11 कैरे संघ पोहोचला 28. 28 धावा धावफलकावर. 3 गडी बाट फ्रंट फुटला आले. लाईन ओळखली. त्यानंतर बॅटचं तोंड उघडलं. डीप कडे आपण जरूर पाहतोय. चौथं षटक. पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावर. सिद्धू 11 कैरे किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीची स्पर्धा पाहतो. आणि उद्या या स्पर्धेतील आहे ना अंतिम दिवस असेल. उद्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. तालुकानी अनेक तारे सितारे उद्या तुम्हाला पाहायला मिळणारे. भिवंडी तालुका संघ खेळणारे. ओमसाई बांद्रा ओपन गावदेवी गावठाण तालुकामधून VBB पनवेल 40+. उद्या तुम्हाला ग्रुप ए मधून वर्सोवा, मुरबी, बंगारपाडा आजचा संघ जो असेल तो बंगारपाड्याचे 2 हात करेल. मोठी जुई, मोरबे या विभागातील संघ. वडापण वहाल, मोरावे अशा ग्रामीणच्या लढतीचा आनंद सुद्धा पाहायला मिळणार आहे. उद्याचा जो लॉट्स आहे ओके तर थोड्याच वेळात आम्ही डिक्लेअर करतो. यस कृष्णा कोळी. उद्या पहिला सामना हा 9 वाजता जर सुरू झाला नाही तर मॅनेजमेंट ठरवणार आहेत. आयोजक ठरवतील का त्यानंतरचे सामने किती षटकांचे खेळवायचे. 4 षटकांचे तर आम्ही डिसाईड केले. मात्र 9 वाजता सुरू झाले नाही तर सामने 3 किंवा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा असतील. सर्व संघाने याची नोंद घ्या. ऑन साईडला ड्राईव्ह करतोय कारण टोटल 10 मॅचेस कव्हर करायचे. तर ओढापण वहाल आणि मोरावे पहिला सामना 9 वाजता आहे. सूचनेकडे लक्ष द्या. ऑनलाईन चाहते पाहत असतील तर. मोरबे मोठी जो हा सामना 9:45 आहे. आज जो क्वालिफाय होईल ओमसाई भंगारपाडा विरुद्ध तो 10:30 वाजता सामने. मुरबे आणि KTGN वर्सोवा हा 11:15. आक्रमण करतोय. सुपर पॉवर शॉट. हे फटके येणं महत्वाचे आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना बॅटिंग करतात सिद्धू 11 कैरे. डाव सांभाळते. संघ पुढे सरकला. बॅटिंग करत असताना टेप बॉलवर हे आक्रमण. कृष्णा कोळीचं टेप बॉलचं षटक महागडं कारण 2 चौकार 1 षटकार. विस्फोटक बनला फलंदाज सागर पाटील. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 13-35 वर पोहोचलाय. सिद्धू 11 कैरे 35. हाफ ट्रॅकर जाऊन दिलं. डीप कडे थर्डमॅनला पाठलाग होईल. सागर निघाले 2 धावेसाठी. पुन्हा एकदा धाव सोडण्याची तयारी. यस बॅकअप रेडियम. व्हाईट बॉल हा बेनिफिट कुठे का होईना धावसंख्या होत आहे आणि तिथे तो स्पीडअप करावा लागेल. पुन्हा एकदा सूचना देतो. उद्या जर 9 वाजता सकाळी पहिला सामना सुरू झाला नाही. वोडाफोन वहाल मोरावे 9 वाजता जर सुरू झाला नाही तर मॅनेजमेंटने डिसाईड केले का त्यानंतरचे सामने किती षटकांचे असतील हा पूर्ण निर्णय कमिटीकडे असेल. ओ खोदून काढला हा चेंडू. प्रॉपर टायमिंग. कंप्लीट टेक्निक दाखवली. परफेक्टली टायमिंग. काय फटका होता अप्रतिम. स्कोर मूव्स ऑन. 4 षटकानंतर
एकूण धावा फलकावर टोटल स्कोर आपण पाहतोय 44-44. VBP पनवेल आणि गावदेवी गावठाण हा 12-15 वाजता सामना. लॉट सुद्धा आज डिक्लेअर होईल इव्हिनिंगवर. सोशल मीडिया मार्फत इन्फॉर्मेशन पोहोचेल. उद्या वहाल मोरावे ग्रामीण मधून सुद्धा आपण लढत पाहणार आहोत. मोरबे आणि मोठी जुई सेमीफायनल 3 सुद्धा आपण पाहणार आहोत. बंगारपाडा संघ विरुद्ध असेल ग्रुप ए मधून मुरबी आणि वर्सोवा. ग्रामीण फायनल आणि ओपन फायनल हे महत्वाचे सामने सुद्धा पाहायला मिळतील. तर 4 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक टोटल 44. चार षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 44. 3 कडी बाद. सागर पाटील कडून अपेक्षा 6 मध्ये 19, 3 मध्ये 5 खेळतोय रॉयल पाटील. आता इथून चांगली भागीदारी. कृष्णा कोळीचं षटक महागडं. मागच्या 3 चेंडूवर जी गोलंदाजाने मेहनत केली आणि त्यानंतर कृष्णा कोळीच्या षटकानं त्या मेहनतीवर पाणी फिरवलं. 4 षटकानंतर धावफलक 44. 3 गडी बाद. सागर पाटील समोर उभा आहे खेळण्यासाठी तो सज्ज. गणुथळी ओव्हर नंबर 5. धावफलकावर टोटल 44-44. गणुथळी स्लोअर वन फसवलाय. थांबून ठेवत असताना सागर नक्कीच आपण पाहतोय रॉयल पाटील काल मंत्र दिला जाईल. फिरकी गोलंदाज आहे आणि फिरकी गोलंदाजाकडे एक रिदम असतो, त्याचा स्टान्स असतो, चेंडू फिरवण्याची कला असते आणि त्यानंतर गणुथळीला आपण पाहतोय तेच तो करतोय. डोक्याचा वापर करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न समोर ठेवला. जास्त स्विंग झाला आणि बराच बाहेर गेला वाईड लाईनच्या. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फिरकी गोलंदाज कमी असतात मात्र फिरकी गोलंदाज जास्त विकेट घेणारे असतात. आपण नेहमी चर्चा होत असते फिरकीचे गोलंदाज. गणुथळीला पाहते डॉट व्हाईट बॉल. टोटल रन्स एकूण धावा 45. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना. पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय संकेत येत असताना ऑन स्क्रीनला पाहिलं जाईल. मग मॅच ऑन करा. वेळ खूप कमी आहे. 4-10 झालेत अंपायर्स. 2 मॅच हा सामना सोडून 2 फ्रेश मॅचेस बाकी आहेत. थोडा वेळेचं भान असू द्या. कारण रन रेट 10 ची सरासरी. विवेक आमच्या समोर जॉईंट 45. 3 गडी बाद. जबाबदारी आहे रॉयल आणि सागरवर. पुढ्यात टाकलाय. लॉफ करतोय. शेवट गोड. अंत भला तो सब भला. डाव गडगडला होता आणि त्यानंतर डोकं वरती काढतोय. गोलंदाजांवर हल्ला चढवताना रॉयल पाटील काय फटका खेळलाय बघा. सत्यवान काकडे आम्हाला सांगताना सुई धागा शॉट. इतक्या वेगानं बॅट फिरवले. धावफलक पुढे सरकलाय 51. 51 धावा. 3 गडी बाद. हे यंग टॅलेंटेड रॉयल पाटील. सिद्धू 11 कारगर. रजतची कमी इथे दाखवून देत असताना सागर आणि रॉयल. फिरकीचा गोलंदाज आता समोरून टर्न केला. फलंदाजाच्या देहबोलीचा अभ्यास केला आणि हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक 3 धावा. धावफलकावर 51. सागर पाटील रॉयल पाटील तेजेजी मात्रे आमचे मुख्य आयोजक आणि दीपक पाटील सर इम्पॉर्टंट डिस्कशन. 51. 3 गडी बाद. स्लोअर वन लॉफ करतोय. थोडा शक्तीचा अभाव असेल मात्र लॉंग ऑन कडे कोणती चूक नाही. ही विकेट मिळाली. 51 धावा. 4 गडी बाद. आता चेंडू शिल्लक असते. समोर पुढ्यामध्ये चेंडू होता मात्र थोडा संघ बॅकफुटला असताना थोडी ऊर्जा मिळेल. सिद्धी 11 कैरेला बॅटिंग करत असताना आपण पाहतो यंग स्टार आहे. जेव्हा जेव्हा जबाबदारी येते. रॉयल खेळ आवडला असेल तर रॉयलचं कौतुक झालं पाहिजे. संघ थोडा अडचणीमध्ये होता 2 फटक्यानं आणि आता पुन्हा लक्ष विद्या. सागर पाटील तिथे नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. थोडा नाराज आहे. 3 षटकार त्यांनी ठोकलेत. 6 मध्ये 19.
गडगडलेला डाव नक्कीच त्यांनी थांबवला. गोलंदाजांवर त्यांनी केलेलं आक्रमण आपली बॅटिंग लाईनअप मध्ये. मात्र चेंडू शिल्लक आहे दोन. सागर विचार करत असेल का एकतरी चेंडू मिळावा. 51 चांगली पकड निर्माण होईल आणि त्याच प्रयत्नाने मात्र फलंदाज झालाय नरेंद्र पाटील. 51 4 गडी बाद. चला स्पीड अप. द्रोणागिरी 11 करंजा प्लीज कॉपरेट सहकार्य करा आम्हाला. 4:13 सेकंड हाफ मध्ये. आक्रमण करतो ऑन साइडला फिल्डर आहे. एक धाव. सागर प्रयत्न करेल का नाही. नकार दिलाय. धाव फलक टोटल एकूण 52. सिद्धू 11 खैरे 52 रन्स शेवटचा चेंडू असेल. आणि या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येतील. ज्या सागरने अडचणीमध्ये असताना संघाला सावरलं, रजतला साथ दिली, त्यानंतर आपली आक्रमकता दाखवली. सुरुवात षटकाराने केली. बॅक टू बॅक 2 सिक्सेस आपण त्याचे पाहिलेत. पुन्हा एकदा सज्ज असेल सागर पाटील. दहशत त्यांनी निर्माण जरूर केले. फ्रंट फुटला आले. स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू मधून स्ट्रेट चाललाय. लॉंग स्टॉप कडे. बॅड लक टीम फिल्डिंग टीम आपण पाहतोय. 7 मिळाली असती. बॅकअप रेडी होतं मात्र नाही. 22-6 मिळेल. 4 धावांनी धावफलक पुढे सरकलाय. पहिलं सत्र समाप्त झाले. एकूण धावा धावफलकावरती 56 धावा आहेत. रॉयल सागरनं डाव सांभाळला. प्रमुख फलंदाज रजत अपयशी झाल्यानंतर आपण पाहतो हा डाव सांभाळला सागरनं. गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग दाखवली. मात्र इफेक्टिव्ह बॉलर सुरुवातीचे जे ठरले होते मात्र त्यानंतर एक षटकामध्ये थोडी पिठाई झाली. आणि एकंदरीत जर अंदाज मानले तर या सामन्यामध्ये द्रोणागिरी करंजानं चांगली कमालीची गोलंदाजी ऑल ओव्हर त्याचे 4 गोलंदाजाने केले. टार्गेट सेट झाले 56 आणि 57चं टार्गेट. 19 खेळला सागर 7 मध्ये. यस 13 खेळला रजत. यस दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत आणि ऐकणार आहोत आपण आमचे दिग्गज स्टार समालोचक समीर सोमणे सर यांना. रचित पाटीलला कोण विसरेल. एक यशस्वी आयोजक सुद्धा आहेत. डे स्पर्धा त्यांच्या रबर पाहिल्या आणि यस त्यांची सुद्धा एक स्पर्धा येणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांना. 1000 आशीर्वाद असतील. चला उत्तरार्धाकडे वळूया. ऐकूया समीर सरांना. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद सागर मांडवकर सर. त्याचबरोबर मंचावरती दीपक पाटील सर देखील उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी जे हनुमान दापोली आयोजित किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2025 आजचा स्पर्धेचा 12वा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा 13वा दिवस अर्थातच अंतिम दिवस या स्पर्धेचा असेल. आणि एकूण या स्पर्धेमध्ये 96 संघ 96 संघ खेळलेत. कारण हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना बाकी आहे या स्पर्धेतील. हा अंतिम सामना आहे पहिल्या फेरीतील. उद्याचे लॉट्स देखील तुमच्यापर्यंत सागर सरांनी पोहोचवलेत. उद्या ठीक 9 वाजता सामन्याला मात्र सुरुवात होईल. संपलेलं आहे असे कांचनजी पालकर माहिती पोहोचवत आहेत. 14 संघ बाकी आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. द्रोणागिरी करंजा आणि त्यांच्या विरोधात सिद्धू 11 कैरी या 2 संघादरम्यानची लढत. अक्षय पाटील आणि यज्ञेश ठाकूर
द्रोणागिरी करंजा, किती छान आणि सुंदर नाव आहे. उरण तालुक्याची ओळख द्रोणागिरी किल्ला तर JNPTच्या अगदी बाजूला असलेला, आणि उरण तालुका हा आता अक्षरशः पोर्टने भरलेला आहे. म्हणजे सर्वाधिक मोठी वाहतूक कुठे होत असेल सध्याच्या घडीला तर ते उरण तालुक्यात आहे. आणि त्याच उरण तालुक्यातील हा संघ द्रोणागिरी करंजा आणि त्यांच्या विरोधात सिद्धू 11 कैरे. स्ट्रायकिंग एंडला आहे तो अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो यज्ञेश ठाकूर. पंच इथे इशारा करताय इट्स प्ले. 5 ओव्हर पाठलाग करायचे 57 धावांचा. पहिलं षटक घेऊन आलाय ओमकार ओंबले, या टीमचा एक प्रमुख गोलंदाज पंकज ओंबले, लेफ्ट आर्मर. फर्स्ट बॉल समोर अक्षय पाटील. हो, पहिला फुलटॉस बॉल दिला भिरकावून मिड विकेटच्या दिशेने. अक्षय पाटीलच्या बॅटमधून करंजाचा षटकार 6 धावा. हा फ्रंट लाईन बॉलर आहे सिद्धू 11 कैरे संघाचा. पंकज ओंबले शफल झाला, लोअर फुलटॉस बॉल, ताकद झोकली फटक्यावरती आणि मिड विकेटच्या दिशेने आला हा करंजा टीमसाठी अक्षय पाटीलच्या बॅटमधून षटकार. चांगली सुरुवात केली करंजा टीमने 57चा पाठलाग करत असताना. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला फिल्डर. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. कमालीची गोलंदाजी पंकज ओंबले कडून. प्रमुख गोलंदाज आहे या टीमचा. भले पहिल्या चेंडूवरती अक्षय पाटीलनं आक्रमण केलं असेल, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्याने फसवलं ते फलंदाज अक्षय पाटीलला. शफल झाला, थोडा बाहेर निघणाऱ्या चेंडूवरती स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथे चांगला झेल घेतलाय. शॉट फाईन लेगला रजत पाटीलने. बॅटिंग करताना थोड्या चुका केल्या रजतने, परंतु आता कोणतीच मिस्टेक केली नाही. मी पाहिलं पहिल्या सत्रामध्ये शेवटची जोडी जी बाहेर आली, सागर पाटील चांगला खेळला. फार कमी चेंडू, संधी कमी मिळाली, परंतु 3 षटकार मारले सागरने बरोबर पहिल्या इनिंगमध्ये. महत्वाची बॅटिंग त्याने साकारली आणि टेप बॉलमध्ये देखील तो होता, टेप बॉलच्या ओव्हरमध्ये. आणि नरेंद्र शेवटी बाहेर आले. ही खरं तर कैरेची सलामीची जोडी होती काही वर्षांपूर्वीची. तो काळ आहे, परिवर्तन आहे, होतच असतात. 6 धावा, 1 विकेट. कदाचित दुसरी. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय पंकज ओंबले, डेंजरस बॉलर. विकेट घेतले दुसरी त्याने. पंकज ओंबळे आल्या पावली त्यानं माघारी धाडले ते बंटीला. पुन्हा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, टेक ऑफ घेतला, अतिरिक्त बाउन्स मिळाला पंकज ओंबळेला. रॉयल पाटीलने विकेट किपरच्या भूमिकेत झेल टिपला. 2 धक्के दिलेत पंकज ओंबळेने द्रोणागिरी करंजा टीमला. बडी तगडी लाईनअप आहे, बॅटिंग लाईनअप करंजा संघाची, परंतु सुरुवातीलाच पंकज ओंबळेने 2 झटके दिलेत. मगाशी वाजेच्या स्पर्धेचा उल्लेख केला सागर मांडवकर सरांनी, परंतु त्या स्पर्धेमध्ये एक क्लीन बोल्ड घेतला होता पंकज ओंबळेने. तुम्हाला अद्यापही लक्षात आहे. SDP ग्रुप अगदी टी शर्टच्या मागे तुम्ही पाहता. SDP अर्थातच रसायनी विभागातील खालापूर तालुक्यातील एक समाज सेवेची बांधिलकी जपणारा आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांचा हा ग्रुप आणि त्यांच्याच अखत्यारीत खेळणारा हा सिद्धू 11 कैरे हा संघ. 6 वरती 2. हो, स्लोवर 1. हा किती चांगला गोलंदाज आहे. पहिल्या बॉलवरती कांचनजी पालकर षटकार आला तरी सुद्धा आत्मविश्वास डळमळीत झाला नाही तो पंकज ओंबळेचा. त्याने बिनधास्तपणे गोलंदाजी केली आणि पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 2 विकेट घेतल्या आणि हॅट्रिक बॉल देखील टाकलाय त्याने. डॉट प्रथमेश अपील करतोय रॉयल, परंतु नाही, पंकजने अजिबात त्याला दाद दिली नाही. असं वाटलं की रॉयलला कदाचित पंकज देखील अपील करेल, परंतु हा निर्धाव चेंडू पंकज ओंबळेचा. स्वतःची चूक रेक्टिफाय करणं किती महत्वाचं आहे. फ्रंट लाईन बॉलर म्हणून तुमच्यावरती एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी अक्षरशः व्यवस्थित निभावली आहे ती पंकजने. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलाय. बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पार. प्रथमेशच्या बॅटमधून आलाय. करंजा टीमसाठी हा दुसरा षटकार या ओव्हर मधला. स्लाइट लेंथ बॉल लवकर पिक केला आणि त्यावरती पूलचा एक चांगला स्ट्रोक, मिड विकेटला षटकार. शेवट गोड केला तो प्रथमेशने. सुरुवात चांगली केली होती ती अक्षयने, परंतु मधल्या 4 चेंडूंमध्ये 2 विकेट आल्या, 2 डॉट बॉल आले. पहिला चेंडू षटकार, शेवटचा चेंडू षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12, विकेट गेल्यात. 2 पाठलाग चालू आहे 57 धावसंख्येचा.
जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर देखील 2 मॅचेस बाकी आहेत. खरं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये कैरे संघ फलंदाजी करत असताना अजिबात धावा नव्हत्या. जसं टेप बॉलचं षटक आलं त्यानंतर धावांची मुसंडी मारली कैरे टीमने. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 9, परंतु कृष्णा कोळी टेप बॉलचं षटक धावा आल्या त्या 25 आणि गडूने देखील धावा दिल्या त्या 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 12. यज्ञेश पहिल्यांदा फेस करेल. एक वेगळीच ऍक्शन आहे या गोलंदाजाची. गणेश वाघे, व्हाईट बॉलचा इशारा अमोल काळे सरांकडून मात्र इथे आलाय त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये. पहा बॅटिंगची स्टाईल असते, बॉलिंगची स्टाईल असते, तशी आमच्या अंपायरची स्टाईल आहे मिस्टर अमोल काळे सर. 13 धावा. पाक फसवल्या, अक्षरशः खोलून ठेवलं होतं यज्ञेश ठाकूरला. चांगला चेंडू गणेश वाघेकडून. पाक कैरे संघ बॉलिंगसाठी जाणला जातो सुरुवातीपासून. असे चमत्कारिक मॅचेस कित्येकदा काढलेले आहेत कैरे संघाने आणि आता तो खेळतोय करंजाच्या विरोधात. आतमध्ये आणला होता हा चेंडू, फक्त दिशा दिले. वेगाने बॉल चालला मागे, थर्डमॅनच्या दिशेने अडवू शकणार नाही क्षेत्ररक्षक. थर्डमॅनच्या दिशेने हा यज्ञेश ठाकूरच्या बॅटमधून कलात्मक चौकार. बॅटिंग लाईनअप तगडी आहे. हीच तर सुरुवातीपासून आपण चर्चा करतोय करंजा टीमसाठी. स्लाइट आतमध्ये आला होता बॉल, त्याला फक्त दिशा दिली, थर्डमॅन मधून बॉल काढला मागे, मिळतील त्या धावा 4. करंजा टीमची धावसंख्या या चौकाराने 17. 57 धावांचा पाठलाग चालू आहे. अद्यापही 50 करायचे. ते दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा हा सामना. सिद्धू 11 कैरे रसायनी या परिसरातील सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात मात्र द्रोणागिरीच्या कुशीत असलेलं करंजा गाव, उरण तालुक्यातील हा संघ. 17 लॉस ऑफ 2. हो आडवा बॅटने फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल. ही विकेट हवी होती कैरे संघाला. चांगला झेल टिपला मिड विकेटला. राहुल राठोडने मात्र हा झेल टिपलाय. फलंदाज बाद यज्ञेश ठाकूर. मिड विकेटच्या दिशेनं फटका खेळताना मात्र इथे फलंदाज बाद झालाय. सेव्हन्टीन लॉस ऑफ 3. यज्ञेश ठाकूर सलामीवीर, आक्रमक फलंदाज. या फलंदाजीचा कणा करंजाचा, परंतु तो मात्र इथे बाद झालाय. सिद्धू 11 कैरे टार्गेट ठेवलं 57 धावसंख्येचं, परंतु काय गोलंदाजी केले पहिल्या षटकात पंकज ओंबळेने आणि आता गणेश वाघेने. त्याची बॉलिंगची ऍक्शनच खतरनाक आहे. संभ्रमित करून सोडते एखाद्या फलंदाजाला आणि खास करून लेफ्टी बॅटरला. आता बॅटिंग साठी आलाय करंजा गावची ओळख नयन थळी. लॉंगॉनला उभा होता सागर. विकेट किपरच्या अगोदर त्याने अपील केली, कारण त्याला नयन थळीची विकेट हवी आहे. त्याला ठाऊक आहे नयन थळी चमकला तर मात्र इथे या धावांचा पाठलाग होऊ शकतो. गणेश वाघे 4 चेंडूंमध्ये अवघ्या 5च धावा दिल्यात. नयन वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी गणेश वाघे. सिद्धू 11 कैरे विरोधात करंजा. या 2 संघादरम्यान चालू असलेलं किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी 2025 मधील हे घमासान युद्ध. 57-19 चेंडू आणि विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 40. लॉफ्ट केलंय लॉंगॉनच्या वरतून नयन थळीच्या बॅट मधून. करंजा टीम साठी हा या इनिंग मधला 3रा षटकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या झाली 23. स्लॉग हिट बाय नयन थळी आणि या षटकाराने धावा झाल्या त्या 23. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 चेंडू विजयासाठी 34 धाव संख्येची गरज. 18 बॉल 34 ची गरज.
दोन्ही ओव्हरच्या पहिल्या शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार आले. हे षटक पंकज उमलेसाठी फार महत्वाचं ठरेल. मला असं वाटतं टेप बॉलचा वापर नाही करण्यात आला म्हणजे चौथं षटक हे टेप बॉलचं असणार आहे. टेप बॉलच्या षटकापासूनच कैरे टीमसाठी देखील धावा चालू झाल्या. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत. गणेश वाघेने 1 विकेट घेतली. पंकज ओंबलेने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले. द्रोणागिरी करंजा संघाला 18 बॉलमध्ये धावा करायचे, त्या मात्र 34. प्रथमेश ऑन स्ट्राईक. बॉलिंगसाठी आलाय पंकज, ज्यांना पहिलं षटक हाताळलं होतं. 2 विकेट घेतल्या होत्या, परंतु 2 षटकारही त्याच्या विरोधात आले होते. हो, खेचून मारलाय, थेट बॉल रस्त्यावरती पाठवलाय तो प्रथमेशने. करंजा टीमचा धमाका, षटकार 6 धावा. किती ताकद झोकली होती पहा फटक्यावर. ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती तुटून पडला तो प्रथमेश. प्रॉपर टायमिंग जोडलं आणि थेट बॉल गेला तो रस्त्यावरती. प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावा. 17 चेंडू आणि आता 28 ची गरज. हे मोठे फटके रोखावे लागतील कैरे संघाला, अन्यथा हा सामना त्यांच्यापासून दुरावला जाईल. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, जहानमान दापोली आयोजित किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी. पुन्हा तोच प्रयत्न होता, पंचांकडे अपील आणि ते फलंदाज बाद. पंकज ओंबळेच्या विरोधात जेव्हा जेव्हा षटकार आलाय तेव्हा त्याने पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय. प्रथमेश इथे बाद होतोय. चांगला चेंडू हाताळला तो पंकज ओंबळेने. स्टंप लाईनला केलेली बॉलिंग, थोडा वाकून मारण्याचा प्रयत्न आणि प्लम सापडला तो प्रथमेश. चौथा धक्का. द्रोणागिरी करंजा संघाला संपूर्णतः उरणवासियांचं नजर लागले या मॅच वरती. कोण जिंकणार? दुसऱ्या बाजूने खालापूर तालुक्यातील सिद्धू 11 कैरे. 29 धावा झाल्यात. 16 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आदेश. धावसंख्या चांगली आहे, परंतु विकेटही 4 गेल्यात. आघाडीचे फलंदाज बाद झाले. नयन थळी सध्या मैदानात आहे. पंकज ओंबळे सातत्याने प्रयत्न करतोय. 3 षटकार आले त्याच्या विरोधात. आतापर्यंत त्याने चेंडू फेकलेत. पहिली ओव्हर टाकली, 8 चेंडू फेकलेत, 3 षटकार आणि 3 विकेट आणि 3 डॉट. हे त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण आहे. कदाचित मला असं वाटते चौथ्या षटकात रॉयल पाटील टेप बॉल साठी येऊ शकतो. टेप बॉल कोण टाकणार याची चर्चा अगोदरच झाली असेल. पाहूया कोणता गोलंदाज असणार टेप बॉलचं षटक हाताळणारा. परंतु सध्या 16 चेंडू 28 ची गरज. आदेश मात्रे नवीन फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅटर पंकज ओंबळेच्या विरोधात. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा मात्र लाईव्ह चालू आहे. हो, बाहेर निघाला पहा. लेफ्टी बॅटरसाठी हा चेंडू सोपं काम नाहीये, कारण लेफ्टी बॉलर जेव्हा लेफ्टी बॅटरच्या विरोधात बॉलिंग करतो तेव्हा त्याचा चेंडू नैसर्गिकरित्या आतमध्ये येतो. परंतु हा चेंडू बाहेर काढला पंकज ओंबलेने, म्हणजे दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. पंचांकडे अपील, परंतु कदाचित असं वाटते की लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू असावा. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती मात्र 30. 14 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. या मॅच मधील टेप बॉल अत्यंत महत्वाचं षटक असणार आहे. पंकज ओंबळे 3 षटकार आलेत, धावा देखील दिल्यात त्या 18. पाटला केला चेंडूचा, स्वीपर कव्हरला फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. नयन थळीची विकेट. पंकज ओंबळेने महत्वाची विकेट इथे प्राप्त केले. नयन थळी बाद झालाय. समीकरण आता पलटलीत कैरे संघाच्या बाजूने. बाहेरचा चेंडू होता, खूपच बाहेरचा चेंडू, त्याचा पाठलाग केला नयन थळीने. स्वीपर कव्हरला फिल्डर होता, त्याने चांगला झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद. हार्दिक मात्रे नवीन फलंदाज. 30 षटक मार्गस्थ आहे. 4 विकेट घेतल्यात. कैरे संघाच्या गोलंदाजीचा हा कणा आहे पंकज ओंबळे. फार कमी वयामध्ये फार मोठी उंची गाठलेली आहे. खरं तर विशेष कौतुक करायला हवं ते पंकजचं, कारण 13 चेंडू 27 ची गरज. विकेट गेल्यात 5, धावा झाल्यात त्या मात्र 30.
दोन्ही नौखे फलंदाज सध्या मैदानात. थोडा अडचणीत सापडलाय करंजा संघ. पंकज समोर लॉफ केलाय, आल्या आल्या आक्रमण. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय हार्दिक म्हात्रे. जणू का हार्दिक पांड्याचीच आठवण करून दिली. हार्दिक म्हात्रेने षटकार खेचलाय. पहिल्या T20 मॅच मध्ये जशी हार्दिक पांड्याने बेधडक फलंदाजी केली होती तसा हा फटका खेचला हार्दिक म्हात्रे करंजाच्या या फलंदाजाने. षटकार साधावा. 4 षटकार आले 2 ओव्हर मध्ये पंकज ओंबळेच्या विरोधात आणि बाकीच्या चेंडूंवरती विकेट आणि डॉट बॉल. 12 चेंडू विजयासाठी 21 ची गरज आणि आता असेल हा टेप बॉल. सागर पाटील, रजत, अतुल पाटील, कुंदन याच्यामध्ये चर्चा चालू आहे की नक्की कोणता गोलंदाज आता टेप बॉलचे षटक हाताळणार. या स्टेप बॉलवर पंच इथे इशारा करतायत, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅच चालू करा. यानंतर 2 मॅच बाकी आहेत. शेवटच्या बॉलवरचा हार्दिक म्हात्रेचा तो षटकार. समीकरण बदलली होती. नयन थळीची विकेट गेल्यानंतर असं वाटलं की कदाचित सिद्धू 11 कैरे संघ हावी ठरतोय, परंतु पहिलाच बॉल फेस करत असताना करंजाच्या हार्दिक म्हात्रेने पंकज ओंबळेच्या विरोधात षटकार खेचला आणि गणितच बदलली. 12 चेंडू 21 ची गरज. राहुल राठोड आलाय टेप बॉल साठी. मला असं वाटलं, माझं प्रिडिक्शन होतं की कदाचित रॉयल येईल, परंतु राहुल राठोड आलाय चौथ्या षटकात टेप बॉल हाताळण्यासाठी. समोर असेल तो आदेश म्हात्रे. टेप बॉलची मजा काही वेगळीच आहे. झपकन आतमध्ये येतो, झपकन बाहेर देखील जातो. बॉलरलाही कंट्रोल करण्यामध्ये सोपं काम नाहीये, बॅटरलाही प्रिडिक्ट करण्यामध्ये सोपं काम नाहीये. म्हणूनच या टेप बॉल ओव्हरची मजा काही औरच आहे. म्हणूनच या स्पर्धेमध्ये देखील टेप बॉल वापरण्यात आलाय. 12 बॉल 21 धावांची गरज. समोर आदेश म्हात्रे बॉलिंग करतो. राहुल राठोड. हो, वेगवान चेंडू. कदाचित असं वाटते की झेल असावी, परंतु पाहूया पंच बाईच्या स्वरूपात. यस, अंदाज होता की कदाचित झेल, कारण एक्सप्रेशन तसे होते फिल्डरचे, परंतु बाईच्या स्वरूपात ही एक धाव. 11 चेंडू विजयासाठी 20. वेगवान गोलंदाज राहुल राठोड. 37 वरती 5. 57 धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला. हो, चांगली गोलंदाजी राहुल राठोड करून, परंतु हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव्याने स्कोर 38. 11 चेंडू विजयासाठी 19. हीच तर चर्चा सातत्यानं चालू आहे की टेप बॉल कंट्रोल करणं. प्रचंड स्विंग आहे, परंतु तो स्विंग आपल्या बाजूनं करून घेणं हे देखील फार महत्वाचं आहे. तुम्हाला आउट स्विंगर टाकायचे, इन स्विंगर टाकायचे, परंतु तो परफेक्ट पडला पाहिजे, त्यासाठी प्रॅक्टिस हवी. राहुल राठोड. बाउन्सर टाकला होता, परंतु त्यावरती हुकचा फटका. खतरनाक फलंदाज हा हार्दिक म्हात्रे. करंजाचा हार्दिक पांड्या ठोकतोय ते षटकार साधावा. शेवटच्या क्षणी येऊन डेंजरस बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला तो हार्दिक म्हात्रे. बाउन्सर होता, त्यावरती हुकचा फटका. जणू काय चपराकच लगावली. करंजा टीम साठी षटकार 6 धावा आणि या 6 धाव्याने स्कोर 44. 10 चेंडू विजयासाठी 13 ची गरज. टेप बॉल सुरुवातीला बरीच चर्चा होती ISPL मध्ये जेव्हा वापरण्यात आला की या चेंडूवरती. मोहो टीमचा कॅप्टन, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. 10 चेंडू विजयासाठी आता 13. ISPL मध्ये जेव्हा हा चेंडू वापरण्यात आला टेप बॉल, त्यावेळी बरीच चर्चा चालू होती की बॉलिंग करणं सोपं काम नाहीये, बॅटिंग करणं सोपं काम नाहीये, परंतु सध्याच्या घडीला आजच्या संपूर्ण दिवसाचा खेळ पाहिला तर टेप बॉल वरती वाईडच्या धावा नक्कीच आल्यात, परंतु आक्रमणही चांगलं झालेलं आहे. पहिल्याच मॅच मध्ये मला अद्यापही आठवतोय की बारक्याने 2 षटकार मारले होते. 10 चेंडू 13 ची गरज. हो, बाहेर निघाला थोडासा चेंडू. व्हाईट बॉल पंच इथे घोषित करतायत. या बॉलची पिचिंग तुम्हाला कदाचित असं वाटते की मगाशी जी चर्चा चालू होती की सीम म्हणता येणार नाही, परंतु जिथे अगदी आपण दोन्ही आवरण एकत्र झालीत त्याच्या क्रॉसला पकडणं.
तसाच काहीसा प्रयत्न होता गोलंदाज राहुल राठोडचा, परंतु पिचिंग खूपच बाहेर होती, त्या कारणास्तव हा चेंडू वाईड देण्यात आला. 45 वरती 5. बॅटची कडा, मागे चाललाय चेंडू, करंजा वासियांच्या साथीला देखील नशीब आलंय. आणखी एक चौकार, धावसंख्या 49. आता 9 चेंडू विजयासाठी 8. विकेट गेल्यात 5. 9 चेंडू आणि आता विजयासाठी 8 धावांची गरज. टेप बॉलचं हे षटक थोडं घातक ठरत असताना खरं तर पहिल्या इनिंग मध्ये देखील करंजा टीमसाठी टेप बॉलचं षटक घातक ठरलं होतं आणि आताही तीच परिस्थिती या सत्रामध्ये देखील. परंतु काय खेळलाय हार्दिक म्हात्रे, 3 चेंडू 16 खेळलाय आतापर्यंत आणि ते बॉल तर चाललाय मागे लॉंग स्टॉपला. पंचांचा निर्णय न बाकी आहे. व्हाईट बॉल +4. अशा एकूण 5 धावा पंजा मिळालाय. सामना पुरता खुला झालाय, तो करंजा टीमच्या बाजूने. बॅटिंग टीमने घेतलाय, अंपायर्सने, लेग अंपायरने. ओके, तिसरे पंच तपासतील. 4 धावा तर नक्कीच. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. तो फ्रीडचा चेंडू आहे. हा तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय. हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 3 धावांची गरज. फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू इथे निर्धाव टाकलाय. राहुल राठोड स्वतःवरती नाराज आहे, परंतु तुम्हाला टेप बॉलची ओव्हर हँडल करायची तर त्यासाठी सराव हा नक्कीच असायला हवा. आजकाल कुठेही उपलब्ध होतोय टेप बॉल, म्हणून मला असं वाटतं की आता प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटपटून देखील टेप बॉल स्पेशालिस्ट एखादा बॉलर आपल्या टीमकडे तयार असायलाच हवा. 3ची गरज 8 चेंडूंमध्ये. हार्दिकला पुन्हा एकदा मिस केलंय. चांगली गोलंदाजी. हार्दिकच्या विरोधात 7 बॉल 3. करिश्मा होईल का? हा चेंडू जर का डॉट आला, हा चेंडू निर्धाव आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना जाईल. होऊ शकतं, क्रिकेट आहे, कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये, परंतु हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. 7 बॉल 3 धावांची गरज. हार्दिक ऑन स्ट्राईक. पाठलाग केला होता हा चेंडूचा. आता पुन्हा एकदा सर इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि आता फक्त 2 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये ज्याने 3 षटकार मारले सागर पाटील, याला फक्त एकदा स्ट्राईक मिळाली, ती देखील शेवटच्या बॉलवर, आणि त्याही चेंडूवरती 22चा चौकार मिळाला. कदाचित तिथेही जर का स्ट्राईक मिळाली असती तर शेवटच्या षटकात धावा अधिक आल्या असत्या. 7 चेंडू 2. हा देखील व्हाईट बॉल आणि त्याच बरोबरीने 1 धाव. सामना जिंकलाय, परंतु हार्दिकचा जल्लोष आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय, जोश पाहायला मिळतोय. द्रोणागिरी करंजा संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन द्रोणागिरी करंजा संघ आणि कैरे संघाला, सिद्धू 11 कैरे संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा हिरो ठरलाय, ज्याने शेवटी येऊन फार महत्वाची भूमिका बजावली, हार्दिक म्हात्रे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला हार्दिक म्हात्रे. यंगस्टर कमालीची कामगिरी केली आपल्या करंजा टीमसाठी.